मंगलम. सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीज नियुक्त करणे आहे. तसेच सिक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहेत. वयोमर्यादा 18 ते 50. कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा. मालेगाव कॉलेज स्टॉपवर झाला स्फोट. फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा झाला अचानक स्फोट. 4 जण गंभीर जखमी, तर जखमीत 15 वर्षाच्या मुलाचाही समावेश. मालेगाव कॉलेज स्टॉपवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुग्यांमध्ये गॅस भरून वर आकाशात उडविण्यासाठी तरुण, महिला, लहान बालकांनी एकच गर्दी केली होती. त्याच क्षणी अचानक त्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने 2 महिला 2 पुरुष हे गंभीर जखमी झाले असून आता त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात येत असून एक 15 वर्षाचा मुलगा देखील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेची माहिती समजताच युवासेनेचे आविष्कार भुसे यांनी रुग्णालयात धाव घेतली असून युवासेनेचे कार्यकर्ते यांनी देखील मदत कार्य सुरू केले आहे. पोलीस अधीक्षक दर्शन दुगळ आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता. त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे. परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही. कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करत आहे. जय हिंद. त्या मूर्त्या